नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण लातूरचा फेमस निलंगा राईस कसा बनवायचा ते बघणार आहेत। ही रेसिपी एकदम सोपी आहे। सोपी तर आहेच, पण खायला सुद्धा मस्त आणि स्वस्त सुद्धा आहे। तर राईस कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने, चला तर मग बघूया। या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आणि लाईक करून घ्या। इथे मी साहित्य घेतलेलं आहे। तर एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घ्यायचा। रात्री वाटाणे भिजत घातले होते, एक वाटी भरून वाटाणे चांगले भिजले आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे। हे सर्व आपण बारीक चिरून घेणार आहेत। नंतर इकडे मसाल्यामध्ये आपण खडा मसाला घेतलेला आहे। त्यामध्ये 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 मिरे, शहाजिरे, 1 चमचा शहाजिरे, 2 ते 3 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आता हे आपण बारीक वाटून घेणार आहेत। जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर तशीच साहित्याची क्वांटिटी घेऊ शकता, पण इथे मी 4 ते 5 जणांसाठी घेत आहे म्हणून कमी वापरलेला आहे। नंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेणार आहेत आपण। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 2 अद्रकीचे तुकडे घेतले आहेत, ते मी बारीक वाटण करून घेणार आहे। आता इथे आपलं सामान सर्व तयार आहे, तर आपण राईसला फोडणी देणार आहेत। इथे मी काही तेजपत्त्याची पानं घेतली आहेत। गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घेणार आहेत। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे टाकलं की त्यामध्ये बारीक उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त परतू द्यायचा नाही, अगदी लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा परतला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची। कढीपत्ता टाकून घ्यायचा। नंतर 4 ते 5 तेजपत्त्याची पानं टाकून घ्यायची। परत एकदा परतून घ्यायचं। गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला। नंतर आपण जे लसूण आणि अद्रकचं वाटण केलं होतं ते त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे। गरम मसाला इथे वाटून घेतला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा। चिमूटभर हळद टाकून घ्यायची। एक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि इथे मी बिर्याणी मसाला वापरला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला वापरू शकता। भिजलेले वाटाणे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्यायची। हे सर्व मसाला आपल्याला परत एकदा परतून घ्यायचा आहे। चमच्याने सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे हलवून। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता इथे आपण राईसला टेस्ट येण्यासाठी अगदी चिमूटभर टेस्टिंग पावडरचा वापर केला आहे, ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिश्रण आपलं परतून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं टेस्टिंग पावडरचा वापर केला आहे, जास्त पावडर टाकायची नाही। आणि इथे मी 2 वाटी तांदूळ घेतला होता म्हणून 4 वाटी पाण्याचा वापर करणार आहे। तुम्ही जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। तर इथे मी कोलमचा तांदूळ घेतला होता। आता इथे मी पाणी टाकले, 4 वाटी पाणी टाकलं आहे आणि अगदी चिमूटभर खायचा ऑरेंज कलर टाकलेला आहे। कलर टाकल्याच्या नंतर परत एकदा आपण
पाणी मिक्स करून घेणार आहेत। आता इथे मी 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। गॅस फुल ठेवायचा आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। 2 ते 3 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकरची वाफ घालून घ्यायची। बघू शकता तुम्ही आपला राईस एकदम छान तयार झालेला आहे। रंग सुद्धा छान आलेला आहे। आता सर्व राईस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे। बघू शकता तुम्ही, खायला एकदम मस्त लागतो। ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हा राईस बनवायला तर एकदम सोपा आहे, खायला सुद्धा मस्त लागतो आणि वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओ सोबत।